नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। आज रात्री आणि मध्यरात्री कोणत्या राज्यात जबरदस्त पावसाची शक्यता आहे, चला तर सविस्तर जाणून घेऊया। तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल, सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल। नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच अहमदनगरच्या काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। पुणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलके ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच आज रात्रीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये। सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्री। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्री। तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे मध्यरात्रीच्या भागामध्ये रत्नागिरीमध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे मुंबईच्या भागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे मुंबईच्या भागामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे नवी मुंबई ठाणे या जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मध्यरात्रीच्या भागामध्ये। तसेच आज रात्रीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये। तसेच मुंबईच्या भागामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच नवी मुंबई ठाणे या जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे पालघर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये। नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये। तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये। तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला आज रात्रीच्या भागामध्ये। तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये बी आज रात्रीच्या भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे नागपूर जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला आज रात्रीच्या भागामध्ये। तसे वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। तसेच आज रात्रीच्या भागामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री। तसे वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे काही जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये। अमरावती जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसे अकोला जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये। तसे जळगाव जिल्ह्यामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये। तसे धुळे जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्री। तसे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे जालना जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये। तसे धाराशिव जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये आज रात्री।
तसेच नांदेड वाघारा या जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे परभणी जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।